काय झालं? एकदम गप्प का झालात? आता ना इतका चिडला असेल, पण एक सांगू, तसा खूप चिडला ना की इतका गोड दिसतो ना, खूप हँडसम दिसतो. काय झालं? चला ना. आणि रुसतो असे गाल फुगवून. पण चिडणारच ना, मी समजून घ्यायला पाहिजे. मी त्याला महिन्यातून एकच दिवस भेटते, आणि ते पण जर असं उशिरा भेटले तर चला ना. आणि तेही जर असं उशिरा गेले तर मग त्याला राग येणारच ना, साहजिक आहे. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप ना. बट यू नो, थँक्यू सो मच. आज फक्त तुमच्यामुळे मला त्याला भेटायला मिळते, खरंच. आणि तो खुश होणार आहे तुम्हाला भेटून. फायनली तुम्ही मला इथपर्यंत आणलत ना, म्हणून. अँड यू नो व्हॉट, तो तर इतका चिडलाय ना, म्हणजे त्याला इतका राग आलाय ना, तर फक्त एकच गोष्ट आहे ज्याने त्याचा राग जाईल. तुम्ही सांगणार नाही ना कोणाला? मी त्याला पप्पी दिल्यावर. देवा चला ना. माय गॉड, काय झालं पाहायला? ऑल ओके ना? काय मला कळत नाहीये तुमचं, तुम्ही असं काय बघताय? म्हणजे खरं तर मी किती एक्साइटेड आहे, कधी एकदा त्याला भेटेन असं झालंय मला. आणि तुमचं काय? आपण थांबतोय ते, तुम्ही जाऊन या. हा? ओ माय गॉड, काय म्हणालात तुम्ही? मोनिका मॅडम, म्हणजे तुम्हाला कळतंय का? तुम्ही मला डॉलीबाई हाक नाही मारली तरी मोनिका मॅडम म्हणालात. ओ माय गॉड, हा किती पॉझिटिव्ह चेंज आहे माणसातला, माहितीये का? हे सगळं इथे झाल्यानंतरच होतं. चला ना. आणि ना, एका अर्थी बरं झालं हा पॉझिटिव्ह चेंज तुमच्यामध्ये आपोआपच आला. ते कारण म्हणजे मी तुम्हाला सांगणारच होते की इथे आल्यानंतर उगीच त्याच्यासमोर असं खूप डॉलीबाई हाक मारू नका म्हणून, कारण त्याला आवडत नाही ना मला कुणी असं डॉली हाक मारलेलं. तर मी तुम्हाला सांगणार होते की मला त्याच्यासमोर मोनिका मॅमच म्हणा म्हणून. इट्स ओके. तुम्ही या तुमच्या बॅग घ्या. आपण थांबतोय येते. मला काही कळतच नाही, काय झालं तुम्हाला? देवा, काय एवढा प्रवास करून आलो आपण, तेव्हा तुम्ही नाही दमलात, आणि आता इथे 4 पावलावर घर आहे आणि तुम्ही दमलाय. नाही नाही प्लीज. आणि ओ माय गॉड, तुम्हाला काय वाटतं ह्या बॅग्स काय मी उचलून घेऊन जाणार एवढ्याला? नाही नाही प्लीज चला तुम्ही. हा चला ना. एक तर ह्या बॅग्स मध्ये सगळे त्याचे गिफ्ट्स आहेत, म्हणजे न्याव्याच लागणार आहेत बॅग्स तिथपर्यंत. चला ना प्लीज. हेच आहे ते घर. ब्युटिफुल ना? मला अशी घरं खूप आवडतात. आय एम सो एक्साइटेड टू मीट हिम. ओ माय गॉड. आनंद, आनंद, अहो बघा ना प्लीज त्याच्याकडे, किती क्यूट दिसतो तो. देवा बघा ना.
माय क्यूटी पाय. ओ माय गॉड. कसा आहेस? बरं. कसा वाटला माझा बॉयफ्रेंड? सांगितलं होतं ना, माझा एक स्टुडंट आहे बरोबर. नवीन पाखरू आल्या वाटतं गावात. करेक्ट. देवा, काय कसा वाटला माझा बॉयफ्रेंड? क्यूट आहे ना, हँडसम आहे ना. हा डॉल्बी, आपल्याला वाटलं की काय वाटलं तुम्हाला? नाही काय नाही. याच्यासाठी मी आले एवढ्या लांब अलिबागला. काय रावसाहेब, जमलाय का चहा मला? नुसता चहा जमून काय उपयोग नाही. जेवण पण लवकर शिकून घे. आईचा हातचं खाऊन मला जाम कंटाळा आलाय. आणि तू आणि आई मला बाहेरचं खाऊनच देत नाही. थोडे दिवस आणखीन नाहीच खायचंय बाहेरचं. मी घेते शिकून. तुम्ही गप्पा मारा, मी आले. हाय, मी आनंद. तुमचं नाव काय? अहो, मी तुम्हाला विचारतोय, तुमचं नाव काय? हा हा आपण देवा. तुम्ही मॅडमचे स्टुडंट आहात का? हा हो का? वय काय तुमचं? ते मी 2 वेळा झाले ना पास. त्यात केवढं? मी आजारी आहे ना, परीक्षा देता आली नाही. ए छोट्या भावा, आपल्याला एक सांग, ते डॉली बाईं बरोबर तुम्ही बोलत होता काय? डॉलीबाई? मोनिका बाई. हो. अहो, जर ते मोनिका आल्या नाही ना तर मी जगू शकणार नाही हो. म्हणजे? बाबू मोशा आहे मोत तो एक कविता है. एक कविता का मुझसे वादा है, मिलेगी मुझसे. अहो, मला थॅलेसेमिया नावाचा सॉलिड काहीतरी आजार झालाय. तुम्हाला माहिती आहे का हे नाव? तुमचा अभ्यास एवढा झालाच असेल. नाही पण हा पण ते जाम मोठा आजार आहे काय? मग काय तुम्ही मला काय चिल्लर समजलात? सॉरी, मी तुला आरेतुरे केलं त्याचा राग तर नाही ना आला? तू पण मला आरेतुरे कर बिंदास. अरे बस काय छोट्या भावा, तुझ्या मनाला येईल तशी हाक मार आपल्याला. छोट्या भावा, काय झालं काय तुला? हा तर माझा आजार एकदम महाग आहे. करोडो लोकात एकालाच होतो आजार. म्हणजे बघ मी किती स्पेशल आहे. खास लोगों के लिए खास आजार. अरे छोट्या भावा, काय काय बोलतोस तू? अहो, मला दर 2 महिन्यात रक्त बदलावं लागतं म्हणे. का ते तुमच्या डॉलीबाईला जास्त माहिती आहे. तुला ना माहित? तू नक्की मेडिकल कॉलेजला शिकतोस ना? हा हो, पण का? नाही, तुझ्या प्रश्न ऐकून काय वाटत नाही म्हणून विचारलं. मला जो आजार आहे ना त्यावर इथले डॉक्टर म्हणाले की मुंबईला जा. मी सॉलिड खुश झालो. आता मला मुंबई बघायला मिळणार. पण काहीच नाही रे, माझी आई मला घेऊनच नाही गेली. का? कारण की मुंबईला जायला जाम पैसे लागतात ना. तेवढे पैसे नाही आहेत आमच्याकडे. मग काय, प्लॅन चौपट. अरे पण छोट्या भावा, ते तुला डॉक्टरला दाखवायचं त्याचं काय? काहीच नाही. पण तुला सांगू, कोणाचा विश्वास असो या नसो, पण देव आहे. खरंच? खरंच. लहानपणी माझी आजी एक गोष्ट सांगायची. एका गावात अजिबात पाऊस पडत नसतो. गावातली सगळी लोक एकत्र जमतात आणि म्हणतात उद्या आपण देवाला गारणं घालू. दुसऱ्या दिवशी गावातले सगळे लोक देवळात जाऊ लागतात. त्यात एक छोटी मुलगी असते माझ्या एवढी, आणि तिच्या हातात एक छत्री आहे. तिला बघून एक माणूस तिला विचारतो, तुझ्या हातात छत्री का ग? पाऊस तर पडत नाहीये. त्यावर ती म्हणते, आता पडला नसला तर देवळात गेल्यावर पडणारच ना पाऊस, म्हणून छत्री घेऊन चालली आहे. ह्याला म्हणतात विश्वास. नुसतं श्रद्धा असण्यापेक्षा विश्वास जास्त गरजेचं. म्हणून माझा देवावर विश्वास आहे. आणि एक दिवस बघ ना, माझ्या आजाराची एकदा पेपरात बातमी आली.
आनंद नावाच्या मुलाला रक्ताची गरज आहे. आणि तुला गंमत माहितीये का, माझा ब्लड ग्रुप पण भारी, ओ निगेटिव्ह. म्हणजे काय रे भावा? म्हणजे सापडत नाही पटकन. मग तुला नाही सापडला? सापडला म्हणून तर म्हणलो देव आहे. ती बातमी तुमच्या डॉलीबाईंनी वाचली. योगायोगाने त्या पण ओ निगेटिव्ह. आणि एक दिवस आल्या ना डॉलीबाई इथे, तेव्हापासून येते मोनिका इथे धर्म येण्याला. आता छान मैत्री झाली आमची. आता माझ्या अंगात आता त्यांचंच रक्त. माझ्या सख्ख्या आईने मला जन्म दिलाय, पण ही आई मला दर महिन्याला नवीन जन्म देते. त्या लहान मुलीला जो देवावर विश्वास होता ना, तेवढाच मला मोनिकावर विश्वास आहे. अलिबागला जायच्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. रस्ता बंद आहे. मला तर अलिबागला जायलाच हवं. 2 दिवस लागतील. मला आत्ता जायचंय अलिबागला. डॉलीबाई आपल्याला एक सांगा, नाही म्हणजे अलिबागला जायला एवढं गरजेचं आहे का हो? मी गेले नाही ना तर खूप नुकसान होईल. काय डॉलीबाई, अहो जीवापेक्षा पैसा मोठा आहे का? तुम्ही गप्प बसा. माझं अलिबागला जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जमणार आहे की नाही एवढंच फक्त मला सांगा. अहो सुपरमॅन, तुम्ही काय रडताय? छोट्या भावा, आपलं चुकलं रे. आपल्याला वाटलं डॉलीबाईंना जाम पैसा मिळेल इकडे येऊन, म्हणूनच ते कालपासून एवढा धावपळ करतायत. अरे तुमचा फोन आला तेव्हा आपण तर छोट्या भावा, तू आपल्याला बोललास ना तेव्हा आपल्याला कळलं की डॉलीबाईंना हे सगळं तुझ्यासाठी करत होत्या. अरे इकडे येण्यासाठी जाम त्रास घेतला त्यांनी. डॉलीबाई, तुम्ही तर देवी आहात हो. आपलाच गैरसमज झाला. डॉलीबाई खरंच सॉरी हो. आपल्याला माहित नव्हतं की तुम्ही या आपल्या छोट्या भावासाठी एवढं सगळं काय करता इथे. डॉलीबाई, तुम्ही तर सॉलिड आहात हो. आपलं चुकलं. आपण हा गैरसमज करून घेतला. डॉलीबाई, आपण खरंच सॉरी हो. अरे भावा, तुला पण कसं आहे ना देवा, जोपर्यंत चांगुलपणा पैशात मोजला जात नाही तोपर्यंत तो चांगुलपणा ठरत नाही. डॉलीबाई, आपण सॉरी होतो. खरंच सॉरी होतो. सुपरमॅन, इथे तू खरंच डार्लिंगला इथपर्यंत घेऊन आलास? होय भावा. जर डार्लिंग देवी, तर मग तू माझ्यासाठी देवा. तुला खूप 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 थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. देवा, हा ही फुलं लय नाजूक असतात. हा, मोनिकाला खूप आवडतात. जेव्हा काय म्हणतोस? खरंच? मग काय मी खोटं सांगेन? नाही रे भावा. अरे तुला सांगू, आपल्या त्या फर्स्ट इयर मध्ये ना आपल्या पोराला काय आवडलं ना, ते काय म्हणतात माहितीये का? तू काय कॉलेजला आहे का? तू सांग ना. अरे भावा, त्याचं म्हणतात की श्रीखंड लई गोड आहे. श्रीखंड लय गोड आहे. हा, हे छोटे भावा एक सांगू, ही जी मोनिका मॅडमला फुलं आवडतात ना, ही सेम टू सेम मोनिका मॅडम सारखी आहेत रे. अरे काय बोललास तू? बोल बोल, बिंदास बोल. नाही रे, काही नाही. अरे मला काय घाबरतो, बोल ना. अरे भावा, काय नाही काय नाही. ए देवा, तुला एक विचारू का? विचार की. तुझी बॉडी एकदम भारी आहे रे.
एकदम सुपरमॅन दिसतो तू. मगाशी तुला मी माझी स्टोरी सांगत होतो ना, तर रडलं का? सांग सांग. तू रडताना एकदम बेकार दिसतो. हा हे, खरं सांगू का देवा तुला? हा बोला. तू रडलास आणि एकदा मोनिकाकडे बघितलंस ना, तेव्हा मला तुझ्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसलं. काय रे, काय पण काय बोलतो रे? बरं, काय दिसलं रे आपल्या डोळ्यात? तुझ्याकडे बघून ना वाटत तू मोनिकाचे स्टुडंट आहेस. अरे असं कसं? आपण त्यांचा स्टुडंट आहोत. मोनिका ना आपल्या बाई आहे तर रे. हा असतील असतील, पण मला नाही वाटत. काहीतरी झोल आहे. अरे त्यात काय झोल? डोळे नको चोळू. मला दिसायचं ते दिसलं. तू बोलतोयस वेगळं आणि तुझे डोळे बोलतात वेगळं. लाजाळू, तुला माहितीये का, जे मनात असतं तेच डोळ्यात दिसतं. पोरगी चांगली आहे. कोण पोरगी रे? कुठली पोरगी? अरे देवा, तू किती लपवणार आहे? मी पकडली तुझी चोरी. ऐकतो का माझं? जे तुझ्या मनात आहे ते बोलून टाक डार्लिंगला. हे आपल्या मनात काय पण नाही, आपण कोणाला काय पण बोलणार नाही. हा मी बोलू का तिला? अरे पण असं डायरेक्ट डॉलीबाईला कसं बोलणार? पकडला पकडला. मी कुठं बोललो मोनिका? पोरगी पटायला जाम मेहनत आहे तुला, पण मी आहे ना तुझ्यासोबत. डोंट वरी. जा बिंदास विचार. तुला सांगू का देवा, तू माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तिच्यावर. पटा बिंदास. मी तुला अजून एक सांगू का? मी ना वरच्या देवाला सांगेन की माझ्या आयुष्यात तुला मिळो. छोट्या बाबा, काय तू पण. आनंद, छोट्या बाबा, आई हाक मारते. चल 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 चल. निघायचं हॉस्पिटलला जायला? हो. आनंद, चला बाळा, उशीर होतोय ना, हॉस्पिटलला जायचंय. ताई, ह्याच्यात आनंदसाठी कपडे आहेत आणि ह्याच्यामध्ये ना खेळणी आणि काही पुस्तकं आहेत. आता हे काय दरवेळी काय? हो, हे दरवेळी. आणि ताई, हे नको, हे अजिबात नको. प्लीज. नाही, मला नाही म्हणायचं नाही. तुम्ही जेव्हा पण येता तेव्हा काही ना काहीतरी त्याच्यासाठी घेऊनच येता. आता हे पैसे पण देताय, हे नको ना. प्लीज, माझा शब्द मोडायचा नाही. हे सगळं मी कसं फेडणार ते परमेश्वरालाच माहिती. मग त्याच परमेश्वराने मला सांगितलंय की आनंदसाठी काहीतरी कर, असं समजा हवं तर. पण हे पैसे ठेव. हो, पण नको ना. काय, निघायचं ना हॉस्पिटलला? अरे यार, आता ती हॉस्पिटल वरनं घरी जाणार, मग माझ्यावर खेळणार कोण? नेक्स्ट टाइम मी एक दिवस राहायला येणार आहे आणि खूप गिफ्ट्स घेऊन, आणि मग आपण खूप खेळू. प्रॉमिस? प्रॉमिस. चला, निघायचं का? मी घेत. डॉलीबाई, ते आपल्याला ना तुम्हाला सॉरी बोलायचं होतं. कशाबद्दल? नाही, आपल्याला वाटलं की तुम्ही या इथे येता ते जाम पैसा मिळणार वगैरे, पण आपल्याला जेव्हा कळलं की तुम्ही या छोट्या भावासाठी येता, तेव्हा आपल्याला जाम वाईट वाटलं आपल्याबद्दलच. इट्स ओके, मिसअंडरस्टँडिंग होतं. देवा, श्रीखंड लय गोड आहे. आनंद, गप्प बस. ए छोट्या भावा, आजच्या गावात तू जाम जाम नशीबवान आहेस रे. तुला तुझ्या मनात येईल ते बोलता येतं. भावा, आपण नाही ना तेवढं नशीबवान. तुझे बोललास ना, आपलं इथे आहे रे, पण आपल्याला बोलता नाही येत. डॉलीबाई, सॉरी हो. सॉरी डॉलीबाई. डॉलीबाई, आपण खरं सॉरी. खरं सॉरी.